आता लोकांना प्रश्न पडला की अरे कोण हा कोरटकर, आणि बघा काही वेळातच त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले सुद्धा। भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सोबत त्याचे फोटो, अहो अगदी फडणवीस यांच्या सोबतही। सांगा फडणवीस साहेब तो कसा पळाला, आणि कोणी नाही सांगितलं। मित्रहो नमस्कार। महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबत भारतीय जनता पक्ष काय किंवा त्यांचे नेते काय यांची साधारणपणे काय भावना असते हे आपल्याला माहित आहे, म्हणून ते काय नव्यानं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। अहो त्या काळ्या टोपीपासून अनेक जणांच्या नरड्यातून बाहेर आलेलं विष आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे। आता बघा इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी काय केलं, छावा चित्रपटाच्या निमित्तानं एक खरा इतिहास सांगितला। काय होतंय बघा, अलीकडं बाहेर येतोय ना जो खरा इतिहास छत्रपतींचा, तो अनेकांना नाही सहन होत, आणि मग काय करतात ही मंडळी, वाटेल तशी गरळ ओकू लागायचं। आता बघा नुकतंच इंद्रजित सावंत यांना अत्यंत वाईट शब्दामध्ये धमकी आल्या, शिवीगाळ झाली। अहो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे, पण या दैवताच्या बद्दल देखील बेताल विधानं केली गेली। जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणाची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठी एकत्र या असं म्हणत या व्यक्तीनं सावंतांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। हो, घरात येऊन मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली। ब्राह्मणाबद्दल एवढं वक्तव्य करू नका म्हणे, ब्राह्मणाचे मुख्यमंत्री आहेत हे लक्षात घ्या, ब्राह्मणाच्या शासनात तुम्ही काम करता हे लक्षात ठेवा, अशी मुक्ताफळं उधळतानाच थेट महाराजांच्या बद्दल देखील विधानं केली गेली। आणि ती विधानं सुद्धा किती अत्यंत निंदनीय, मूर्खपणाची, बावळटपणाची विधानं। म्हणजे त्यानं जे काही बोललं ती विधानं मी आता पुन्हा आपल्यासमोर ती व्यक्तही करीत नाहीत, सांगू इच्छितही नाही मी। बरंच काय बोलून गेला, म्हणजे काय एकेरी भाषा सुद्धा त्यांनी वापरली। आता ही धमकी दिली कुणी, ही भाषा वापरली कुणी, ही विषयाची उलटी केली कुणी, काय झालं मग यामध्ये नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांचं नाव पुढे आलं। म्हणजे ते इंद्रजित सावंत यांनी जाहीर केलं, आणि कोल्हापुरामध्ये या कोरटकर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। आता लोकांना प्रश्न पडला की अरे कोण हा कोरटकर, आणि बघा काही वेळातच त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले सुद्धा। भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सोबत त्याचे फोटो, अहो अगदी फडणवीस यांच्या सोबतही। आता कोणी म्हणाल फोटो असले तर काय झालं, ठीक आहे, महाराष्ट्राला मात्र हा शिवछत्रपतींचा अपमान सहन होणार नाही हे फडणवीस यांना माहीत आहे। त्यांनी लगेच पोलिसांना महत्त्वाचे आदेश देखील देऊन टाकले, आणि पोलीस लगेच कामालाही लागले। पण बघा आपण ही धमकी दिलेली नाही, महाराजाबद्दल अपशब्द आपण वापरलेले नाहीत, तो माझा आवाजच नाही, सावंत यांनी खात्री करायला हवी होती, उलट आपलीच बदनामी झाली असं काही या प्रशांत कोरटकर यांनी सांगितलं। अहो कदाचित ते खरं असण्याची शक्यता होती, त्यांच्या नावाचा दुसरा कोणी वापर केला असण्याची शक्यता असू शकते, हल्ली काहीही घडतं म्हणून। पण मी त्यातला नाही हे सांगणारा प्रशांत कोरटकर पळून का गेला, नागपूरहून कोल्हापूरला जाऊन घरात घुसून मारण्याची भाषा ज्या कोणी वापरली होती, मग ते जर हे असतील तर भाग वेगळा, नसतील तर विषयच नाही। बघा या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातून पडसाद उमटले, आणि नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कोल्हापूर पोलीस नागपूरला जाणार असल्याच्या बातम्या दिवसभर वाजत होत्या। कोरटकर नागपूरमधून त्यावर खुलासे देखील देत राहिला। कोल्हापूर पोलीस नागपूरला पोहोचले दरम्यान हा कोरटकर नागपूरमध्ये तर होता, कोल्हापूर पोलीस नागपूरला पोहोचले पण तो गायब झालेला होता। का बरं, त्यांचा काही संबंध तर नव्हता, म्हणजे ते तसं म्हणत आहेत ना, मग का पळाले बरं? कोल्हापूर पोलीस नागपूरला जाईपर्यंत नागपूर पोलीस नक्की करीत तरी काय होते हो? फक्त कोरटकर यांच्या घराचं संरक्षण। हो त्यांना माहित होतं कोल्हापूर पोलीस कशासाठी नागपूरला येत आहेत, मग तरीही शिवछत्रपतींच्या बाबतीत विष ओकण्याचा
आणि खरा इतिहास सांगणाऱ्या सावंत यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप या प्रशांत कोरटकर यांच्यावर आहे आणि त्या प्रशांत कोरटकर याला सही सलामत जाऊ कसं दिलं? गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यासोबत असलेल्या फोटोचा तर हा परिणाम नाही ना? मग कुणी केली त्याला मदत? सांगा फडणवीस साहेब, तो कसा पळाला? आणि कुणी नाही सांगितलं तरी लोकांना कळायचं काहीही राहत नाही. बरोबर ना मित्रांनो? तुम्हीही सांगा कसा पळाला असेल तो आणि कुणी केली असेल त्याला मदत. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.